लोहगडावरील हत्या प्रकरणामध्ये एक नवा तपशील समोर येतोय। पुण्यातल्या केतन अग्रवाल या तरुणाची लोहगड इथे हत्या करण्यात आली होती। केतनच्या हत्येच्या आदल्या दिवशी सिया गोयल आणि चेतन चौधरी भेटले होते। आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी एका कॅफेमध्ये बसून बराच वेळ परस्परांशी संभाषण केलं, त्याचं चित्रीकरण आता समोर आलंय। सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी परस्परांमध्ये कारस्थान रचत केतन अग्रवाल याची हत्या केली आहे। पोलिसांनी त्या निमित्तानं दोघांनाही अटक केलेली आहे। केतन अग्रवाल हा सिया गोयलचा वागदत्त वर होता। आमचे सहकारी आणि पुण्याचे प्रतिनिधी प्रीतम पुरोहित आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रीतम, हा कुठल्या कॅफेमधला व्हिडिओ आहे आणि यातून काय सिद्ध करायचा प्रयत्न पोलीस करतायत? पुण्यातील पुण्यातील एका कॅफेमधला व्हिडिओ आहे। हत्येच्या आदल्या दिवशी दोघंही एका कॅफेमध्ये भेटल्याचं आपल्याला या सीसीटीव्हीद्वारे किंवा या व्हिडिओचा जो कॅफेमधला व्हिडिओ त्याच्यामधून निष्पन्न झालेला आहे आणि तपास देखील पुणे पोलिसांचा तितक्या वेगाने सध्या सुरू आहे। दुसरीकडे त्या मुलीनी आपल्या होणाऱ्या पतीला ढकलून ज्या पद्धतीने हत्या केली, ज्या पद्धतीने खून केला, त्याला रिग्रेट देखील आहे त्यांच्या कुटुंबियांना। मात्र प्रश्न हा उपस्थित होतो की तिने हे एवढं टोकाचं पाऊल का उचललं, त्याच्यामागे कुठली आर्थिक गणित आहेत का, नक्की काय आहे का? आणि हा प्रेमाचा व्हिडिओ आहे, त्यांनी याच्या आधी देखील ते लोहगडला गेले होते, मग त्या त्यांनी रेकी केली का, त्याचा देखील पुणे पोलीस सगळ्या गोष्टीचा तपास करत आहेत। मात्र त्या दोघांचं प्रेम किती होतं आणि ते कशा पद्धतीने ते व्यक्त करतात हे देखील त्या सीसीटीव्हीच्या माध्यमातून आपल्याला दिसत आहे। प्रीतम, या निमित्तानं एक प्रश्न असाही उपस्थित होतो की सिया आणि चेतन या दोघांमध्ये पूर्वीपासून एक प्रकारे संवाद संपर्क संबंध होते, हे सुद्धा यातून उघड होतं का? आणि हा सगळा प्रकार साधारण किती दिवस आधीचा असेल? साधारण जर बघायचं म्हटलं तर वयाच्या 18व्या वर्षापासून आपल्याला विवाह संमती वगैरे आहे। मात्र एवढ्या लहान वयात करण्याची गरज काय होती, तर त्यांचा तो वैयक्तिक प्रश्न आहे। मात्र त्यांची मानसिकता, लग्नाची त्यांची तयारी, बोलणी, कारण दोघांकडनंही म्हणजे रियाच्या आई वडिलांना आपली मुलगी कशी याचा अंदाज होता। मात्र त्याला चांगली मुलगी मिळते, सगळ्या गोष्टी सगळ्या जुळून येतात, आर्थिक गणित सगळ्या बाकीच्या गोष्टी जुळून येतात, म्हणून ते देखील तयार झाले आणि यातूनच त्याचा दुर्दैवी अंत झाला। मात्र त्यांचं एकमेकांचं प्रेम, त्यांचं इंस्टाग्रामवरचे किंवा सोशल मीडियावरती व्हायरल होणारे व्हिडिओ आता जसे जसे समोर येत आहेत त्याच्यावरती लोक समाज माध्यमावरती रिॲक्ट होतात। दुसरी गोष्ट, एकीकडे ज्या समाजामध्ये लग्न झाले तो समाजावरती देखील आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे की पैशापोटी माणूस कोणत्या थराला जाऊ शकतो, हे देखील आता समाजातील लोक चर्चा करताना पाहायला मिळतात। हे एकूण सगळं धक्कादायक पुणे मुंबईच्या मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय। धन्यवाद प्रीतम।